इथे येण्यामागचं रिझन माझं हेच होतं की सिटी लाईफ आहे, खूप रश असतो, कामाचं वर्दळ हे ते, तर थोडंसं निवांत मॉर्निंगमध्ये थोडंसं पीस मिळेल. आणि नेहमी मी ऐकते बघते न्यूजमध्ये की नांदूर मधमेश्वर पक्ष्यांसाठी एक बर्ड सेंच्युरी म्हणून फेमस आहे. बाहेरचे पक्षी इथे येतात आणि ते बघण्यासाठी मी इथे आले की त्यांचे कलर्स, त्याच्यानंतर मला खूप म्हणजे ॲट्रॅक्ट करतात त्यांचे कलर्स खूप जास्त. म्हणजे वेगवेगळे त्यांचे कलर्स आहेत, पंख आहेत, या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात. ते बघण्यासाठी मी स्पेशल इथे आले. खास इथे येण्याचं कारण असं की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर आगळा वेगळा वाढदिवस करायचा या उत्साहाने आम्ही इथे आलो. तो अगदी लहान होता तेव्हा आम्ही इकडे एकदा दोनदा आलो आहे आणि त्यानंतर जवळपास 15 वर्षांनी परत एकदा पक्षी बघायला आलो. पंकजदादांनी आम्हाला सायबेरियन क्रेन आणि मोरापासनं सुरुवात झाली. ते सायबेरियन क्रेन, पर्पल हेन आणि असे वेगवेगळे पक्षी दाखवले. सगळ्यात आवडता म्हणजे किंगफिशर. 2 टाईपचे किंगफिशर बघायला मिळाले आज. आणि अशी ही 2 तासाची सकाळ, असं वाटलंच नाही 2 तास झालेत म्हणून. कधी वेळ निघून गेला हेच कळालं नाही. निसर्गाच्या सानिध्यातली ही आठवण कायम राहील. थँक्यू. तुम्ही वेळ काढून शांतपणे, शांततेत इकडे येऊन त्यांच्यामधले एक बनून असे बघायला इकडे या. एकदम त्यांच्या सानिध्यात आल्यावर त्यांच्याबरोबर मिसळून जायला होतं आहे असं मला वाटतं. नांदूर मधमेश्वरमध्ये 300 प्रकारचे पक्षी बघायला भेटतात. हे पक्षी सगळे युरोप, सायबेरिया, लडाख त्या साईडने मायग्रेशन करतात, कारण तिकडं बर्फ पडतो. बर्फ पडल्यामुळे त्या पक्ष्यांना तिकडं खायला भेटत नाही, त्याच्यामुळे हे पक्षी आपल्याकडं नांदूर मधमेश्वरला येतात. नांदूर मधमेश्वरलाच काय येतात, कारण इथं स्वॅलो वॉटर आहे आणि जी पाण्याची जी डीप आहे ही फक्त 2 ते 3 फूट आहे. पक्ष्याने डुबकी मारली का त्याला इथं खायला भेटतात. आता आपल्याकडे कॉमन क्रेन नावाचे पक्षी आलेले आहेत, ते सायबेरियावरून येतात. त्याच्यानंतर आपल्याकडं मार्श हॅरियर आलेला आहे, तो शिकारी पक्षी आहे. त्याच्यानंतर डक्समध्ये आपल्याकडं नॉर्दर्न शॉयलर, पिंटेल, गडवाल, गार्गनी हे डक्स सगळे बघायला भेटत आहे. आपल्याकडं आता 25,000 ते 30,000 पक्षी बघायला भेटत आहे. तर पर्यटकांनी या संधीचा फायदा घ्यावा. नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो त्याच धर्तीवर नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पक्ष्यांचा मेळा दरवर्षी भरत असतो आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नुकताच रामसर दर्जा प्राप्त असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये साधारण 25,000 ते 30,000 पक्षी आत्ता या ठिकाणी दाखल झाल्याचं जे इतर पक्षी निरीक्षक जे इतर ह्या ठिकाणी येऊन या ठिकाणी पक्ष्यांचं निरीक्षण करत असतात. या ठिकाणी पक्ष्यांसाठी मासे असतील किंवा विविध प्रकारच्या वनस्पती असतील या ठिकाणी त्यांना खाद्य प्राप्त होतं. विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने विदेशी पक्षीसुद्धा या ठिकाणी दाखल होतात. या ठिकाणी कॉमन क्रेन असेल किंवा विविध प्रकारच्या पानकोंबडी असतील किंवा रोहित पक्षी असेल आणि अनेक पक्षी जे तर ते या ठिकाणी येत असल्याने पक्षी निरीक्षक जे तर ते या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचं मनमुराद आनंद घेतात. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर पक्षी निरीक्षणासाठी मनोरे असतील किंवा या ठिकाणी दुर्बीण असेल किंवा गाईड असतील तर ते या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आणि पक्षी निरीक्षक या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी येत असल्याच्या नोंदी या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त पक्षी निरीक्षणासाठी या ठिकाणी पर्यटक आणि पक्षीप्रेमींनी या ठिकाणी यावं असं सुद्धा आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आलेलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.